करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे हरमौक्तिकं करतले वेणुकरैकं कमलं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुता। शूकरूपप्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्तथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशय। अलङ्कारपुरी पुण्यभूमि पवित्र इथेनान्यतो ज्ञानराजा सुपात्र तया आढळिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। बालक मातेच्या दोषांमुळे चरित्रहीन होतो. मातेमध्ये जर दोष असतील आणि माता जर दोषयुक्त गोष्टी बालकाला शिकवत असेल तर बालकाचं चरित्र वाईट घडतं, चरित्रहीन असा बालक घडतो. आपण अगदी सुरुवातीला पहिल्या दिवशी धुंदुकारीचं चरित्र पाहिलं होतं. त्याची माता ही धुंदली, तिचं व्यक्तिमत्व काय ते आपण बघितलं आणि तिने ज्या बालकाला घडवलं त्या बालकाचंही महान व्यक्तिमत्व आपण बघितलं. तेच सांगितलं आहे की बालक मातेच्या दोषांमुळे, माता जर दोषयुक्त असेल, बालकाच्या दोषांवरती सातत्याने पांघरून टाकत असेल, त्याला नीट संस्कार देत नसेल, त्याला शिस्त लावत नसेल तर ते बालक पुढे जाऊन चरित्रहीन होतं. पित्याच्या दोषामुळे ते बालक मूर्ख होतं. पिता जर दोषी असेल, पित्यामध्ये जर संयम नसेल, पित्यामध्ये शिस्त लावण्याची धमक नसेल, मुलाला नीट समजून सांगण्याची क्षमता नसेल तर ते मूल बालक पुढे मूर्ख होतं. वंशामध्ये जर दोष असेल तर बालक भित्र होऊन जातं. बघा किती दोष येतात मुलांमध्ये. मुलं भित्री का होतात? कारण त्यांच्या वंशामध्ये कुणीही शूर, वीर, धाडसी, पराक्रमी माणूस निपजतच नाही. ते सगळे दोष बालकामध्ये येतात. म्हणून मुलांना, बालकांना पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगायच्या असतात. की तुझे आजोबा माहिती आहे का, तुझे पणजोबा माहिती आहे का, त्यांनी काय काय केलंय, किंवा आपल्या घराण्यामध्ये असे असे महान लोक होऊन गेले, हे मुलांना सांगायला हवं. ते जेव्हा मुलांना सांगितलं जातं तेव्हा मुलांमध्ये चांगले गुण जे आहेत ते विकसित होतात. अन्यथा मुळं नेभळट निघतात. झुरळ बघितलं, माशी बघितली, मुंगी बघितली की मुलं थरथर थरथर कापायला लागतात. ते एवढंसं झुरळ असतं पण त्यांना ते डायनोसॉर असल्यासारखं वाटायला लागतं. हां, जी मुलं झुरळांना घाबरतात ती पुढे आयुष्यामध्ये काय पराक्रम करणार, काय धाडस दाखवणार, कुठलं धैर्य धारण करणार, काही नाही होऊ शकत. कडक असली पाहिजे मुलं. आणि स्वतःच्या दोषांमुळे मुलं दरिद्री होतात. मुलांमध्ये जर दोष शिल्लक राहिले
दोष कोणात नसतात, दोष प्रत्येकामध्ये असतात. पण जास्तीत जास्त दोष मुलांमध्ये जर शिल्लक राहिले तर मुलं दरिद्री राहतात, दरिद्री होतात. याचा अर्थ मुलं पुढे आपलं कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही. मुलांचं कर्तृत्व सिद्ध करण्याकरता मुलांवर चांगले संस्कार करणं, संयम शिकवणं, शिस्त शिकवणं, मोठ्यांचा आदर करायला शिकवणं, या गोष्टी कमीत कमी या गोष्टी शिकवाव्या लागतात. ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी खरं शिकवायला पाहिजे, पण त्या नाही तर निदान एवढ्या तरी शिकवा मुलांना, तर मुलांचं भविष्य चांगलं घडेल, मुलांचं जीवन चांगलं घडेल. भगवंताची लीला पहा. ज्याचं कल्याण होतं त्याच्या मार्गातले विघ्न बाधा भगवंत आपोआप दूर करतात आणि त्याचा मार्ग सुगम करतात. ध्रुव घरातून बाहेर पडला आणि त्याला नारदजी भेटले. नारदजी भेटले. नारदांची कथा पण आपण पहिल्या दिवशी पाहिली होती. नारदजींना भगवंतांनी काम दिलं होतं की जे जीव माझ्यापासून वेगळे झालेत, अलग झालेत, दूर झालेत, संसारामध्ये अडकलेत, त्या जीवांना माझ्याकडे परत घेऊन ये, हे काम नारदजींना दिलेलं आहे. नारदजी त्यांचं काम चोखपणे करतायत. इथे ध्रुवाला नारदजी भेटलेत. नारदजी त्याला भेटले आणि त्याला भेटल्याबरोबर ध्रुवाने अतिशय नम्रतेने त्यांना वंदन केलं. नम्रतेने. ध्रुवाला तिथं कुणीही सांगायला नव्हतं की कुणीतरी साधू संत सत्पुरुष दिसले तर वंदन करावं. हा संस्कार आहे, सांगावं लागत नाही. दिसले ना लगेच नमस्कार करा. आणि तोही करायचा म्हणून बळजबरीने आई सांगतेच ठेवा एकदाच डोकं, असं नाही. मनापासून प्रेमाने मनामध्ये आदर भाव ठेवून. काय असतं पहा की ज्या वेळेला हा आदर भाव नमस्कार करणाऱ्याच्या लक्षात येतो त्यावेळेला लगेच त्या ठिकाणी आशीर्वाद व्यक्त होतो. बळे बळे जर कोणी डोकं टेकवलं तर कोण आशीर्वाद देणार? नाही देत कोणी आशीर्वाद. नम्रता अंगी असावी लागते. माणसं उगीच मोठी होत नाही, बरोबर आहे ना. नम्रता अंगामध्ये असावी लागते, वाणीमध्ये असावी लागते, आचरणामध्ये असावी लागते. ती सगळीकडे असण्याकरता आधी मनात असावी लागते, तर ती व्यक्त होईल ना. नम्रताच नसेल तर मग काय. तर या ध्रुवाने पहिल्यांदा त्यांना बघितल्याबरोबर त्याला माहिती नाही की हे नारदजी आहेत. कुणीतरी साधू संत आपल्याला घराच्या बाहेर दिसल्याबरोबर त्याने त्यांना नम्रतेने वंदन केलं. नारदजी प्रसन्न झाले. बघा, नम्रतेने वंदन केल्याबरोबर समोरची व्यक्ती प्रसन्न होते. प्रसन्न झाले आणि त्यांचे सदहृदय द्रवले. त्यांनी ध्रुवाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. स्पर्श. साधू संतांचा स्पर्श माणसाचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो, बरोबर आहे. इथे नारदजींना स्वतःला असं वाटलं की किती गोड बालक आहे, किती हुशार आहे, किती नम्र आहे. याच्या डोक्यावरनं हात फिरवावा आणि त्यांनी लगेच त्याच्या डोक्यावरनं हात फिरवलं, त्याला कुरवाळलं. नारदांनी त्याला विचारलं, बेटा कुठं चाललास तू? ध्रुव म्हणाला, महाराज मी ना भगवंताचं दर्शन घ्यायला वनात चाललोय. तुम्हाला काय करायचं? कोण तुम्ही? चला. असं उद्धटपणे उत्तर दिलं. जे आहे ते त्यांनी सांगितलं, नम्रपणे सांगितलं की मी आता वनात चाललोय भगवंताचं दर्शन घ्यायला. ते ऐकल्याबरोबर नारदांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं. नारदांनी त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्याला विचारलं की वनात कशाला जायला हवं भगवंताचं दर्शन घ्यायला? घरामध्ये तुझ्या देव नाही आहेत का? घरात दर्शन घ्यावं. तो म्हणाला नाही. मग त्याने ध्रुवाने सगळी घडलेली घटना नारदांना सांगितली की मी असं वडिलांच्या मांडीवर जाऊन बसू इच्छित होतो, पण वडिलांनी मला मांडीवर घेतलं नाही. आणि माझी आई आहे ना, सुरुची आई, तिने मला सांगितलं की तुला जर त्यांच्या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, भगवंताचं दर्शन घे आणि मग भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर तुझं हे जीवन संपेल, नंतर तू माझ्या पोटी जन्माला ये आणि मग तू सिंहासनावरती राजाच्या मांडीवर बस.
ते सगळं ऐकल्यानंतर नारदजी म्हणाले, अरे तू किती छोटा आहेस बाळा, मान अपमान या गोष्टी तर खूप मोठ्या लोकांच्या असतात, कुठं मनावर घेतो. आई म्हटली ना तुला असं, जाऊ दे, दे सोडून, जा आता खेळायला, वनात बिनात काही जाऊ नकोस. हे असं सारखं होतच राहतं. आणि मग तू चांगला मोठा हो, सुखांचा उपभोग घे, राजा हो, आणि मग म्हातारपणी ज्यावेळेला तुला काही काम राहणार नाही त्यावेळेला वनात जा, मग भगवंताचं स्मरण कर, मग भगवंताला प्राप्त कर. आता काही तुझं वय आहे का भगवंताला प्राप्त करायचं? जा घरी. ध्रुव म्हणाला, महाराज, माझी आई आणि माझी सावत्राई दोघींच्या सांगण्यावरून मी भगवंताची आराधना करण्याकरता बाहेर पडलो आहे. त्यामुळे मी आता भगवंताचं मंगलमय दर्शन घेतल्याशिवाय घरी जाणार नाही. दृढ निश्चय आहे. ओके. असं नाही तर आत्ताच्या आया मुलांना सांग, अरे तो पिझ्झा खाऊ नको, तो खाऊ नको, त्याच्यामध्ये सुद्धा दम नसतो. आयांमध्येच दम नाही, त्या मुलांमध्ये काय येणार? हा, बाळा असं करू नये, एक खणखणीत देऊन सांगा बरं, आयुष्यात लक्षात राहील. आयुष्यात परत 1000 वेळाला बाळ विचार करेल, हे करायचं की नाही करायचं. त्याशिवाय शिस्त लागत. माझं बाळ, माझं कोकरू, माझं पिल्लू, पिल्लू नंतर डोक्यावर, उपयोग नाही. शिस्त ही हवीच आणि ती लहानपणीच लावावी लागते. विदुर नीतीमध्ये या सगळ्या गोष्टींचं फार छान वर्णन केलंय. असो, तर ध्रुवाला त्यांनी सांगितलं आणि ध्रुवानी नाही सांगितलं की मी घरी आता जाणार नाही. ध्रुव म्हणतो की मी क्षत्रियाचा मुलगा आहे, एकदा कुठली गोष्ट ठरवल्यानंतर मी माघार घेणार नाही, त्यासाठी मला कितीही जन्म घ्यावे लागले तरी चालते. त्याने नारदांना नमस्कार केला. त्या ध्रुवाची दृढ निष्ठा पाहून नारदांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी लगेच ध्रुवाला भगवत प्राप्तीसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सांगितला. मग ध्रुवाने विचारलं की महाराज, तुम्ही एवढी कृपा माझ्यावर केली, मला मंत्र दिला, पण त्या मंत्राचा जपविधी काय आहे तो सांगा. मंत्र कसा म्हणायचा, कुठे म्हणायचा, त्याच्यासाठी काही नियम असतात का, तेही मला सांगा. नारदजी त्याला पुढे म्हणाले की तू एक काम कर, इथून तू वृंदावनामध्ये जा. वृंदावनात भगवंताचा अखंड वास आहे. यमुना नदीच्या तीरावरती तू जाऊन बस, तिथे तुझा ब्रह्मसंबंध सिद्ध होईल. हे वत्सा, तुझं कल्याण हो. वृंदावनामध्ये तू गेलास तर ती वृंदावन ही प्रेमभूमी आहे. तिथे राहून जर तू भजन केलं तर तुझं मन लवकर शुद्ध होईल आणि या दिव्य भूमीमध्ये जीव आणि शिव यांचं मिलन लवकर होतं. त्यावरती ध्रुवाने विचारलं की महाराज, वृंदावनात जाऊन तिथे परमेश्वराची आराधना मी कशी करू? तिथे मी जाईल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बसेल, पण भगवंताची आराधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं? नारदजी म्हणाले की ध्यान करण्यापूर्वी चतुर्भुज नारायणाची मानस पूजा करावी. त्यामुळे मन ईश्वरामध्ये पटकन एकाग्र होऊन जातं, संलग्न होऊन जातं. छोट्याशा शिष्याला नारदांनी वात्सल्य भावाने सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि भगवंत तुझ्यावर अवश्य प्रसन्न होतील, 6 महिन्यांमध्ये तुला भगवंत भेटतील असा आशीर्वाद दिला. त्याच्या डोक्यावरती हात फिरवला आणि त्याला जायची परवानगी दिली. आपल्या गुरूंना आनंदाने आणि विनयाने वंदन करून ध्रुव मधुवनामध्ये गेला आणि अत्यंत कठोर तपस्या त्याने तिथे सुरू केली. पहिल्या दिवशी त्याने उपवास केला, त्यानंतर 3 दिवस फलाहार केला. अन्नाच्या आहाराने रजोगुण वाढतो आणि फलाहाराने सत्वगुण वाढतो. म्हणून दुसऱ्या महिन्यामध्ये संयम करत
6 दिवस तो अखंड ध्यानामध्ये बसू लागला. पहिल्या दिवशी त्याने उपवास केला, पुढचे 3 दिवस त्याने फलाहार केला. मग फलाहार केल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं की जर आपण रजोगुणी आहार घेतला, म्हणजे पोळी भाजी भिक्षा मागून आणली आणि तो आहार जर आपण घेतला तर साधनेमध्ये बसायचा कंटाळा येतो, मध्ये मध्ये झोप यायला लागते, तंद्रा लागून जाते, मग आपली साधना काही नीट होत नाही. मग रजोगुणी आहार कमी करायला हवा, फलाहार वाढवायला हवा. मग रजोगुणी आहार त्यांनी हळूहळू कमी करत करत बंद करून टाकला. पूर्ण फलाहार कंदमुळं तो प्राशन करायला लागला. त्यानंतर सेवन करायला लागला. त्यानंतर पुढे जाऊन 2 महिन्यात त्यांनी आणखीन संयम आणला. अखंड ध्यानात तो आता 1 दिवसावरून 6 दिवस बसायला लागला. जे एकदा बसलं की 6 दिवस उठायचं नाही, झोपायचं नाही, जेवायचं नाही, फोन वगैरे कोणालाही करायचा नाही की आई काळजी करू नको, बसलंय बरं मी आता व्हॉट्सअप बंद करतोय, असलं काही केलं नाही त्याने. अखंड 2ऱ्या महिन्यात आणखीन संयम करत 6 दिवस तो अखंड ध्यानात बसू लागला. 3ऱ्या महिन्यात एकसारखा 9 दिवस ध्यानात बसू लागला. त्याने फलाहारही सोडून दिला. हळूहळू संयम वाढवल्याने भक्तीची तीव्रता वाढू लागली, तन्मयता वाढली. 4थ्या महिन्यात फक्त यमुनेचं पाणी पिऊन 12 दिवस एकाच आसनावर बसून त्याने जप सुरू केला. एकदा बसलं की 14 दिवस हलायचं नाही. आपण कल्पनेनेच आपल्याला चक्कर यायला लागतं, करणं तर आमची गोष्ट. अहो एक दिवस सोडा, 1 तास हात न हलवता, पाय न हलवता, मांडी न हलवता 1 दिवस 1 तास सुद्धा आपण जप करू शकत नाही. तरी आपली मांडी हलते, पाय हलतात, पाठ हलते, हात हलतात. 1 तास सुद्धा आपण मूर्तीसारखं स्थिर बसू शकत नाही. पण ध्रुव मात्र एकदा बसल्यानंतर आता किती दिवस बसतोय? 12 दिवस एका आसनावरती बसून राहतोय. असा जप व्हायला हवा. असा जप झाला तर 6 महिन्यातच भगवंत भेटतात. नाही तर मग आयुष्यभर चाललेलंच आहे आपलं. करू, बघू, पाहू, 10 मिनिट, मग फॅन पाहिजे, AC पाहिजे, पाण्याची बाटली पाहिजे. ओके नाही, ध्यानाला बसायच्या आधी चहा घेतला पाहिजे, नाही तर ध्यानात झोप लागून जाते. राजेशाही साधना नाही, राजेशाही साधना सिद्ध होत नाही, त्याला सात्विकच साधना करावी लागते. मग 4थ्या महिन्यात फक्त यमुनेचं पाणी पिऊन 12 दिवस एकाच आसनावर बसून त्याने जप केला. 5व्या महिन्यामध्ये पाणीही सोडून दिलं आणि वायू भक्षण करून 15 दिवसापर्यंत एकाच आसनावर बसून जप करायला सुरुवात केली. म्हणजे 5वा महिना जसा सुरू झाला त्यावेळेला त्यांनी एकदाच वायू भक्षण करायचं, 15 दिवस जप करायचा. 15 दिवस जप झाल्यानंतर 16व्या दिवशी उठायचं, पुन्हा एकदा वायू भक्षण करायचं आणि पुन्हा जपाला बसायचं. असं साधना सुरू झाली. 6व्या महिन्यात त्याने ठरवलं की जोपर्यंत परमात्म्याचं दर्शन होत नाही तोपर्यंत आसनावर बसून मी राहील, ध्यानामध्ये मग्न होईल. आणि त्याने आपला प्राण रोखून धरला. आता श्वास पण घेतला नाही, जो आहे तो सुद्धा धरून ठेवला, तो सोडायचा नाही. आता रोखून धरला म्हणजे काय? आतमध्ये जो श्वास आहे तो धरून ठेवायचा. प्राणावरोधन त्याने केलं. बाहेर श्वास सोडायचा नाही आणि आता बाहेरचा श्वास पण घ्यायचा नाही. असं केल्यामुळे समस्त सृष्टीतला प्राण रोखला गेला. देवता लोक घाबरले आणि सगळे भगवंताजवळ गेले आणि भगवंतांना प्रार्थना केली सगळ्यांनी की तो ध्रुव पहा, एवढा साधनेमध्ये मग्न झालाय, सगळ्यांचे प्राण तळमळत आहेत, त्याला काय हवं ते देऊन टाका एकदाच, सगळ्यांचा प्राण सोडा, सगळ्यांना प्राण घेऊ द्या आता. हो की नाही? त्याने श्वास रोखल्याबरोबर
सृष्टीतला श्वास रोखला गेला. असं झाल्यानंतर भगवंत ध्रुवाला भेटण्याकरता अत्यंत आतुर झाले आणि ध्रुवाच्या समोर येऊन भगवंत प्रकट झाले. भगवंतांनी देवतांना आश्वस्त केलं होतं की मी ध्रुवासमोर जाऊन प्रकट होतो आणि त्याची मनोकामना पूर्ण करतो. ध्रुव मात्र ध्यानामध्ये इतके मग्न झाले होते की ते डोळेच उघडत नव्हते. बघा गंमत, भगवंत येऊन उभे राहिले. भगवंत वाट पाहतोय की कधी हा भक्त डोळे उघडतो मला पाहतो, आणि भक्त इतका निमग्न झालाय की तो डोळे उघडायलाच तयार नाही. म्हणून भगवंतांनी काय केलं की त्या ध्रुवाच्या अंतःकरणामध्ये त्यांचं जे रूप होतं ते रूप काढून टाकलं, गायब केलं तिथून ते अंतर्धान झाले. ते अंतर्धान झाल्याबरोबर ध्रुवांनी डोळे उघडले की आतमध्ये असणारं भगवंताचं रूप गेलं कुठे. ज्याला मी बघत होतो ते रूप गेलं कुठे. ते रूप त्यांना बाहेर चतुर्भुज रूपामध्ये दिसलं. त्याबरोबर ध्रुव आपल्या जागेवरून उठले. भगवंताचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. ध्रुवाच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. ध्रुवाचं संपूर्ण शरीर रोमांचित झालं, कंठ दाटून आला आणि हृदय प्रेमाने परिपूर्ण झालं. ध्रुव प्रभूंच्या चरणांवरती कोसळला आणि नंतर उठून उभा राहिला. तेव्हा त्याच्या मनामध्ये असं आलं की आपण भगवंताची स्तुती करावी, भगवंताचा महिमा गावा. पण त्याला भगवंताविषयी काहीच माहिती नव्हतं, नाही का. त्याने काही पुस्तकं वाचली नव्हती की कोणाचं लेक्चर ऐकलं नव्हतं की भगवंत असे आहेत, भगवंत तसे आहेत, काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे भगवंताविषयी काय बोलावं, त्यांची स्तुती कशी करावी हे काही त्याला कळेना. द्विधा मनस्थिती त्याची झाली. भगवंतांनी त्याची मनस्थिती जाणली आणि त्या ध्रुवाच्या गालाला आपल्या हातातल्या शंखाने त्यांनी स्पर्श केला. भगवंतांनी आपल्या शंखाचा स्पर्श त्या ध्रुवाच्या गालाला केला. सस्पर्श बालं कृपया कपवले. भगवंताच्या शंखाचा स्पर्श होताच ध्रुवाच्या हृदयामध्ये भगवंताच्या ज्ञानाचा उदय झाला आणि ध्रुव हात जोडून भगवंताची स्तुती करायला लागला. योवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवत्य खिल शशीधर स्वधाम्ना अन्यांश हस्त चरण श्रवणत्वगादी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. योवंत प्रविश्य मम वाचमिमांसा प्रसुप्तां. हे भगवंता, तुम्ही माझ्या हृदयामध्ये राहता, माझ्या झोपी गेलेल्या वाणीला जागृती देता, तिला बोलण्यासारखी लायक करता. ध्रुव जो आहे तो भगवंताची आता स्तुती करतो आहे आणि स्तुतीमध्ये म्हणतोय की भगवंत, माझ्या हृदयामध्ये तुम्ही कायम राहता. माझी जी वाणी जी आत्तापर्यंत झोपली होती ती आता तुमच्या स्पर्शाने जागी झाली आणि म्हणून ती तुमचं गान, तुमची स्तुती करते आहे. संपूर्ण शक्तींचा आधार असलेल्या तुम्हीच माझा आधार आहात. माझी त्वचा तुमच्या शक्तीनेच स्पर्श करू शकते. माझे नेत्र तुमच्या शक्तीमुळेच सगळी सृष्टी पाहू शकतात. माझे हात पाय तुमच्या शक्तीमुळेच काम करतात. तुम्ही माझ्यापासून दूर नाही. सृष्टी तिथे निर्माण होत नाही जिथे ती निर्माण होताना दिसते, तर ती मी मध्ये निर्माण होते आणि माझ्या मी मध्ये हे प्रभू तुम्हीच कायम विराजमान आहात. हे प्रभू, तुमच्या चरणारविंदांचं ध्यान करण्यात आणि तुमच्या भक्तांच्या श्रीमुखातून तुमच्या कथांचं श्रवण करण्यात मग्न होण्यात जे सुख आहे ते सुख ब्रह्मानंदामध्येही नाही. पहा, ब्रह्मानंद शांतानंद आहे आणि विषयानंद मात्र विक्षेपानंद आहे. भगवंताच्या स्मरणामध्ये ब्रह्मानंदाची, शांतानंदाची प्राप्ती होते.
कायम भगवंतांचा आनंद घेत राहावा. डोळ्यांमध्ये अश्रू, शरीरावरती रोमांच, कंठ दाटून येणं, हृदय द्रवणं हेच परमानंदामध्ये मग्न होण्याचं चिन्ह आहे. आणि तोच खरा आनंद आहे. हा आनंद एकभोग्य आहे, सर्वभोग्य नाही. ज्याची वृत्ती ब्रह्माकार झाली आहे त्यालाच हा आनंद मिळतो. आणि असा आनंद कीर्तनातून प्राप्त होतो. आणि म्हणून सर्व काळ भगवंताचं कीर्तन करणं हे ब्रह्मानंदापेक्षाही श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. तेव्हा भगवंतांनी ध्रुवाला वरदान देताना म्हटलं की मी तुला हे स्थान प्रदान करतो आहे, जे स्थान तुझ्या आजोबांना स्वयंभू मनूला देखील मी दिलं नाही. तुझ्या वडिलांना सुद्धा ते आत्तापर्यंत प्राप्त झालेलं नाही. आणि एवढंच नाही, ते इथून पुढे सुद्धा ते कोणालाही प्राप्त होणार नाही. असं अढळ स्थान, त्याला ध्रुव स्थान असं म्हटलं जातं, तसं अढळ स्थान ध्रुवाला भगवंतांनी दिलेलं आहे. ध्रुवाची मनोकामना पूर्ण झाली आणि ध्रुव नगरामध्ये परतले. तेव्हा त्यांच्या वडिलांनी, सगळ्या राज्यातल्या लोकांनी त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत केलं, सत्कार केला. कारण आता ध्रुवाचं नातं भगवंताशी जोडलं गेलेलं आहे. ज्याचं नातं भगवंताशी जोडलं जातं त्याच्या मागे सगळी दुनिया धावत सुटते. ते आधी आपल्या आईला म्हणजे सावत्र आईला जाऊन भेटले. तिला म्हणाले की आई, तू माझी गुरु आहेस. तू जर मला हा मार्ग भगवंताचा दाखवला नसता तर आज मला भगवंताची प्राप्ती झाली नसती. त्याचं ते बोलणं ऐकून सुरुचीचं हृदय भरून आलं. खरं तर सुरुचीने त्याची उपेक्षा केली होती, पण ध्रुवाने मात्र तिचे आभार मानले. ध्रुव तिला म्हणाला की तुझ्या उपदेशानेच भगवंताची आराधना मी केली आणि भगवंताची प्राप्ती मला झाली. ज्या उत्तानपाद राजाने ध्रुवाचा अपमान केला होता तोच आता अत्यंत प्रेमाने त्याचं स्वागत करत होता. त्यानंतर राजा उत्तानपादाने विचार केला की माझा मुलगा किती छोटासा आहे, पण एवढ्या छोट्या वयामध्ये सुद्धा त्याने भगवंताची प्राप्ती केली आणि मी मात्र सिंहासनाचा उपभोग घेत या ठिकाणी लोळत पडलो आहे. माझं सगळं आयुष्य निघून गेलंय, मला जगण्याचा नीट अधिकारच नाही. असा विचार करून उत्तानपाद राजाने ध्रुवाला सगळं राज्य दिलं आणि तो वनामध्ये निघून गेला. ध्रुव राजा झाला, लोक त्याला राजर्षी म्हणून ओळखायला लागले. त्यानंतर एक विचित्र घटना घडली. एकदा सुरुचीचा मुलगा उत्तम शिकार करण्याकरता वनामध्ये गेला आणि तिथे एका यक्षाने त्याचा वध केला. ती गोष्ट कळल्यानंतर त्याची आई त्याला शोधायला वनात गेली आणि ती हे जळून खाक झाली. सुरुचीचं ते झाल्यानंतर ही गोष्ट ध्रुवाला कळली की आपल्या भावाला यक्षाने मारलंय आणि यक्षांशी युद्ध करायला ध्रुव वनामध्ये आले. सगळ्या यक्षांना संपवण्याच्या विचाराने त्याने नारायणास्त्र सोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याचे आजोबा स्वयंभू मनू त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ध्रुवाला समजावलं. ते म्हणाले की बाळा, तू तर वैष्णव आहेस आणि वैष्णव लोक विनाकारण कोणालाही मारत नाही. ते प्रेमस्वरूप असतात, सगळ्यांना समजावून घेतात, सामावून घेतात. एका यक्षाने तुझ्या भावाला मारणं, त्याला दंड करणं हे उचित आहे, पण सगळ्या यक्षांना मारून टाकणं हे मात्र बरोबर नाही. त्यामुळे तू जे कर्म करतो आहेस ते योग्य नाही, हे तू लक्षात घे. या पद्धतीने स्वयंभू मनूंनी ध्रुवाला समजून सांगितलं आणि ध्रुवाचा क्रोध शांत झाला. त्यानंतर यक्षांचे अधिपती कुबेर त्या ठिकाणी आले आणि कुबेर आणि ध्रुव यांच्यामध्ये संगनमत झालं. कुबेरांनी ध्रुवाला वरदान दिलं की कायम त्यांच्या हृदयामध्ये भगवंताची भक्ती अचल स्वरूपामध्ये राहील. त्यानंतर ध्रुव राज्यामध्ये परत आला. अनेक वर्ष त्याने राज्य केलं. नंतर आपल्या मुलाला त्याने राज्य दिलं
आणि स्वतः गंगा किनारी जाऊन भगवंताच्या तपश्चर्येमध्ये, कीर्तनामध्ये, भजनामध्ये ध्रुव निमग्न होऊन गेला. या ठिकाणी आपण थांबूया. पुढची राहिलेली कथा आपण उद्या पाहूया. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.